नमस्कार. बघा, आता 11 वाजलेले आहेत. आपली 8ची मीटिंग होती. साहेब 8:30ला आले. 8:30 ते 11 अडीच तास झालेले आहेत. कंटिन्यू आपल्याशी संवाद साधतायत आणि आपणही शांतपणाने ऐकत राहून त्यांना प्रश्न विचारून आपले शंका दूर करून घेत आहेत. तर अजूनही आपण पुढे चर्चा करू शकतो. साहेब तर कधीही तयारच आहेत. त्यांनी तर स्वतःहून सांगितलेलंच आहे. मला एक विचारायचं आहे, आपण गेली 5-6 महिने ह्या चर्चा करतोय. साहेब ऑक्टोबर महिन्यामध्ये आले. सोल्युशन सगळ्यांना आतापर्यंत सांगितलेले, म्हणजे सर आमच्याकडे एवढे प्रश्न होते की पैसा कसा उभा करायचा. आता तर आपण गप्पा मारता मारता सरळ सोल्युशन सांगितलेले आहेत. 30% आपण गेलो डिस्काउंट देत तर एवढे उभे राहतात. पुढच्या स्टेपला 20% गेलो तर जास्त उभे राहतील. अशा प्रकारे नुसतं आपण ढोबळ गणिताने आपण सर्व्हे करायला गेलो तर पैसे उभे राहतात. सर सप्तपर्णीचा आम्ही मगाशी अनुभव ऐकला. हे सगळं आम्ही आता अंदाजपंचे जाऊ का? एक. दुसरं, आर्किटेक्ट जो नेमायचा आहे त्याची आता चर्चा त्यांची चालू आहे. म्हणजे आर्किटेक्ट नेमणं ही आमची दुसरी स्टेप असेल का? हो. आज आर्किटेक्टकडे गेल्यानं आर्किटेक्टला ब्रीफ द्यायला लागतं. आपल्याकडे ब्रीफ नाही. जोपर्यंत डिमांड असेसमेंट होत नाही तोपर्यंत ब्रीफ तयार नाही होत. जोपर्यंत ब्रीफ तयार होत नाही तोपर्यंत आर्किटेक्टला फिजिबिलिटीला काय सांगणार. म्हणजे आर्किटेक्ट काय म्हणतो, 26,000 रुपये पर स्क्वेअर फीट गुणिले इतका विक्रीचा. असं नाही होत, कारण इथे माझ्याकडे 30,000 फूट 30% डिस्काउंटमध्ये जातात. हे जोपर्यंत त्याला सांगत नाही तोपर्यंत तो फिजिबिलिटी कशी वर्कआउट करणार. त्यामुळे आधी फिजिबिलिटी वर्कआउट करावं हे खोटं आहे, कारण त्याच्यात काही निघत नाही. ती बोगस फिजिबिलिटी होते. म्हणून असेसमेंट ऑफ डिमांड करून मग फिजिबिलिटी केली तर जास्त फायद्याचं होतं आणि तोच मार्ग योग्य आहे. म्हणून आपण त्या मार्गाने जातोय.